नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढच्या नवीन आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही कॉमर्स फॅकल्टीचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय चिटणीसाची कार्यपद्धती मीन्स एसपी, या विषयाचा मित्रांनो आपण जो काही पुढचा आपला इम्पॉर्टंट प्रश्न आहे, प्रश्न 8वा, सविस्तर उत्तर लिहा. या प्रश्नाचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे, जे तुमच्या 17 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात, ते समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एमकॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो काही विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती, ह्या विषयामधील जो प्रश्न 7वा होता, खालील प्रश्न सोडवा, ज्याला आपण म्हणतो पत्रलेखन, त्याचे जे काही मित्रांनो महत्वाचे प्रश्न ते आपण मागील व्हिडिओमध्ये समजून घेतले होते. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मित्रांनो, आता आपण आपला जो काही पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 8वा, सविस्तर उत्तरे लिहायची आयएमपी समजून घेऊयात. पण त्याआधी मित्रांनो, आपला पेपर कधी आहे हेही आपल्याला समजणं तितकंच महत्वाचं आहे. तर आपल्या पेपरची तारीख आहे 17/2/2026, म्हणजे 17 फेब्रुवारी 2026 ला आपला एसपी मीन चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा पेपर आहे. आणि पेपरची वेळ आहे सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये तुमचा पेपर होणार आहे. म्हणजे 3 तास तुमचा पेपरचा वेळ आहे. 80 मार्काचा पेपर आहे, तो तुम्हाला 3 तासामध्ये पूर्ण करायचा आहे. हे विजन डोळ्यासमोर ठेवून पेपर लिहायचा आहे. त्याचं जे काही वेळेचं नियोजन आहे त्याचे व्हिडिओ तुम्हाला पुढे मिळत राहतील. तर आता मित्रांनो, आपल्या एसपी विषयामधला शेवटचा प्रश्न आहे, याच्यानंतर आपले प्रश्न संपतात. 8वा प्रश्न आहे सविस्तर उत्तर लिहा, ज्याला आपण म्हणतो दीर्घोत्तरी प्रश्न. ते मुलांना आपण तर समजून घेऊया. तर बघा मुलांना, तुम्ही जर बघितलं तर 2 पैकी 1 आहे, म्हणजे 2 तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील, 1 तुम्हाला लिहायचा आहे आणि गुण आहे 8. एकच प्रश्न 8 मार्काला आहे, एकच लिहायचा. आपण प्रश्न देताना फक्त 5 प्रश्न दिलेले आहेत, फक्त 5, आणि 5 पैकी 2 प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत असतील आणि 1 प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. मुलांना, आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा मागील वर्षी या प्रश्नाचा जो व्हिडिओ तयार केला होता त्यामध्ये सुद्धा आपण 5च प्रश्न दिले होते आणि 2 प्रश्न हे आपल्या प्रश्नपत्रिकेत आलेले होते. तसंच यंदाच्या वर सुद्धा आपण 5च प्रश्न देत आहोत. 5 पैकी 2 प्रश्न हे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील आणि तुम्हाला 1 त्याच्यापैकी लिहायचा आहे. तर आपण आता प्रश्न समजून घेऊया. तर बघा, पहिला प्रश्न आहे, समहक्क भाग म्हणजे काय? समहक्क भागाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पहिला प्रश्न आहे, समहक्क भाग म्हणजे काय? समहक्क भागाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यानंतर 2 नंबर आहे, अग्रहक्क भाग म्हणजे काय? अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2 नंबर काय आहे? अग्रहक्क भाग म्हणजे काय? अग्रहक्क भागाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. त्यानंतर 3 नंबर आहे, भाग वाटपाच्या कायदेशीर ऑब्लिक वैधानिक ऑब्लिक नियामक तरतुदी स्पष्ट करा. 3 नंबर काय मुलांनो? भाग वाटपाच्या कायदेशीर ऑब्लिक वैधानिक ऑब्लिक नियामक तरतुदी स्पष्ट करा. आता मुलांना, हा जो प्रश्न आहे, कायदेशीर वैधानिक नियामक, हे 3 शब्द आहेत. तुमच्या पेपरमध्ये जर हा प्रश्न आला तर एकच शब्द येईल. मग तुम्हाला इथं असं येईल, भाग वाटपाच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा, किंवा असं येईल, भाग वाटपाच्या वैधानिक तरतुदी स्पष्ट करा, किंवा भाग वाटपाच्या नियामक तरतुदी स्पष्ट करा. हे 3 शब्द मुलांना, याचा अर्थ एकच आहे. फक्त थोडंसं आपल्याला गोंधळून टाकण्यासाठी बोर्डने ते पर्यायी शब्दचा वापर केलेला आहे, की जेणेकरून आपला कुठेतरी गोंधळ उडावा. पण तुम्ही जर लक्षात ठेवलं, कायदेशीर वैधानिक नियामक, हे तिन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे. त्यामुळे त्याचं उत्तर बदलत नाही. कोणता जरी शब्द तुमच्या प्रश्नामध्ये आला तरी तुमचं उत्तर हे एकच असणार आहे. त्यानंतर 4 नंबर आहे, कर्ज रोखे विक्रीच्या कंपनी कायदा 2013 मधील तरतुदी थोडक्यात स्पष्ट करा. 4 नंबर आहे, कर्ज रोखे विक्रीच्या कंपनी कायदा 2013 मधील तरतुदी थोडक्यात स्पष्ट करा. आणि शेवटचं 5 नंबर आहे, कर्ज रोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा. 5 नंबर काय आहे? कर्ज रोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा. मुलांना, हे 5 प्रश्न आपण समजून घेतले. 5 पैकी 2 तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील 17 फेब्रुवारीच्या. 1 प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे आणि 8 पैकी 8 मार्क्स आपल्याला घ्यायचे आहे. आता मुलांनो, प्रश्न हा आहे की तुम्हाला प्रश्न समजले, तुम्ही अभ्यास पण सुरू करणार, पण सगळ्यात महत्वाचं, जर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर
हे बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहिलं पाहिजे हेही आपल्याला माहित असणं तितकंच आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, आता आपण ह्यापुढे ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे ते समजून घेऊयात. तुम्ही एकदा हे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. मुलांनो, आता आपण जो काही 5 प्रश्न समजून घेतले त्याच्यापैकी एक प्रश्न आपण मुलांना डेमो म्हणून ठेवलेला आहे. समहक्क भाग म्हणजे काय? समहक्क भागाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. मुलांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं आहे ते आता आपण पुढे कंटिन्यू समजून घेऊयात. तर मुलांना एक आपल्या समोर डेमो प्रश्न आहे बघा. समहक्क भाग म्हणजे काय? समहक्क भागाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता मुलांनो, मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नामध्ये सुरुवात करताना सांगत आलोय की ज्या वेळेस तुमच्या डोळ्यासमोर प्रश्न येतो, आता तुम्ही उत्तर द्यायला सुरुवात करत असाल तर त्यावेळेस तो प्रश्न किती मार्काला आहे हे आधी समजून घ्यायचं. आता प्रश्न किती मार्काला आहे? 8 मार्काला आहे. मग 8 मार्काच्या हिशोबाने आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे, हे विसरायचं नाही. चला, सगळ्यात पहिले आपण उदाहरण घेऊ की हे आहे आपलं बोर्डाच्या आन्सर शीटचं पेज, म्हणजे जी काही आपल्या बोर्डाची उत्तर पत्रिका भेटणार आहे त्या उत्तर पत्रिकेतलं एक पान आहे. आज सगळ्यांना माहिती आहे त्याच्या साईडला समास असतो, इथे एक समास असतो, इथे असे छोटे छोटे बॉक्स असतात. म्हणून या बॉक्समध्ये जे आपले एक्झामिनर असतील, तुमचे पेपर चेक करायचे मॉडरेटर असतील, ते मॉडरेटर त्याच्यामध्ये मार्क्स फिलअप करत असतात. इथे एक बॉक्स असतो, इथे दिलं असतं क्यू नंबर. क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर. प्र मीन्स प्रश्न, क्र मीन्स क्रमांक. आता कितवा प्रश्न आहे मुलांना? 8वा. आता आपला रूल नियम विसरायचा नाही. नवीन प्रश्नाची सुरुवात कुठे करायची असते? नवीन पानावर करायची असते. चला, 8वा प्रश्न आपण घेतला. आता तुम्ही प्रश्न लिहित नाही. समजा उदाहरण घ्या, तुम्ही 1 नंबर टाकलं, हाच प्रश्न तुम्हाला आलेला आहे. आज समजा तुमचा प्रश्न असेल, तुम्ही प्रश्न लिहित नाही, त्याच्या खाली तुम्ही सुरुवात करतात ती म्हणजे उत्तर, किंवा तुम्ही असं बाण करतात, एरो करतात उत्तर. मग उत्तरला सुरुवात केल्यानंतर एक लक्षात ठेवा, जरी तुम्हाला प्रश्न असेल समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, कोणताही सविस्तर प्रश्न येऊ द्या, त्या प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात ही अर्थाने करायची. कशाने करायची? अर्थ. समजा तुम्ही पहिला मुद्दा घेतला अर्थ, त्याच्या 1, 2, 3, 4 वेळी समजा तुम्ही 3.5 ते 4 वेळी अर्थ लिहिला. त्याच्यानंतर पुढे येतो दुसरा मुद्दा, तो म्हणजे व्याख्या. दुसरा मुद्दा काय येतो? व्याख्या. 1, 2, 3 वेळी तुमची व्याख्या झाली, अर्थ आणि व्याख्या झालं. आणि त्याच्यानंतर आता मुख्य प्रश्न कोणता आहे? समहक्क भागाची वैशिष्ट्ये. मग तुम्ही इथे खाली घेतलं समहक्क भागाची वैशिष्ट्ये. आता समहक्क भागाची वैशिष्ट्ये घेतल्यानंतर समजा उदाहरण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही खाली रोमनांक 1 टाकाल. पहिला रोमनांक टाकला, समजा आपण एक पहिलं वैशिष्ट्य घेऊ. समजा मी पहिलं वैशिष्ट्य घेतलं, समजा घेतलं जोखीम. वैशिष्ट्य काय घेतलं? पहिलं जोखीम. आता हे वैशिष्ट्य ज्या लाईनला मी लिहिलं 1 नंबर, याच्या पुढचा हा जो रिकामा, हा जो पुढचं ही जी रिकामी जागा आहे ती रिकामीच ठेवायची. म्हणजे त्या तुम्ही जोखीम शब्द लिहिल्यानंतर ती जी ओळ आहे ती रिकामी सोडायची. समजा तुम्ही इथं असं डॉट करतात, बरोबर, ही ओळ रिकामी सोडायची. जी दुसरी ओळ आहे तिचा पण जोखीम शब्दापर्यंत जागा रिकामी सोडायची. म्हणजे जोखीम शब्द तुम्ही ज्या ओळीवर पॉईंट दिलाय त्या ओळीचा पुढचा भाग रिकामा सोडायचा, आणि पुढची जी ओळ आहे 2 नंबर, त्याचा जोखीम शब्द एवढा भाग रिकामा सोडायचा. मग तुम्ही इथून उत्तर लिहायला सुरुवात कराल. 1, 2, 3, 4 वेळी तुम्ही पहिल्या पॉईंटचं उत्तर लिहिलं. हे तुमचा पहिला पॉईंट झाला. चला, आता मी दुसऱ्या पेजवर आलो. हे तुमचं दुसरं पेज आहे. तसंच तुम्हाला इथं मुलांनो एक समास असतो, इथं वरती एक समास असतो, इथे असे चौकोनी बॉक्स केलेले आहे की तुमचे एक्झामिनर जे आहे ते एक्झामिनर याच्यामध्ये तुमचे मार्क्स लिहिणार आहे. प्रश्न क्रमांक मध्ये 8, इथं क्वेश्चन नंबर, प्रश्न क्रमांक. कितवा प्रश्न आहे? 8वा. आता तुम्ही पहिला पॉईंट घेतला जोखीम. चला, आता 2 नंबरचा पॉईंट, इथे तुम्ही 2 टाकलं. समजा 2 नंबरचा पॉईंट घेतला आपण नियंत्रण. 2 नंबरचा पॉईंट काय घेतला? नियंत्रण. आता समजा उदाहरण घ्या, तुम्ही असं डॅश करता, तर याचा पुढचा जो भाग आहे हा चौकोनी केलेला काय सोडायचा?
ब्लँक. ब्लँक मीन्स रिकामाच ठेवायचा. परत दुसऱ्या लाईनला आलात, दुसऱ्या लाईनला हा भाग रिकामा सोडा. इथून तुम्ही चालू करणार साधारणतः 4 ओळी. तुमचा दुसरा पॉईंट संपला. चला त्याच्यानंतर 3 नंबरचा पॉईंट. 3 नंबरचा पॉईंट समजा आपण घेऊयात अग्रक्रम नाही. अग्रक्रम नाही, कारण तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिले अधिकार हा अग्र हक्क भागधारकांचा असतो आणि नंतर समहक्क भागधारकांना मिळतो. मग आता आपण समहक्क भागाची वैशिष्ट्ये बघतोय, मी त्याचा अग्रक्रम नसणार आहे. अग्रक्रम कोणाचा? पहिला क्रम अग्र हक्काचा, म्हणून ते घेतलं आपण एक वैशिष्ट्य. त्याच्यानंतर तुम्ही हा पट्टा ब्लँक, हा काय ठेवायचा? ब्लँक. पुढचा जो भाग आहे तो पण अर्धा ब्लँक. त्याच्यानंतर साधारण तुम्ही त्याच्या पण 4 ओळी लिहिल्या. ओके. त्याच्यानंतर चौथा पॉईंट समजा आपण लिहिलं अस्थिर लाभांश. समजा तुम्हाला माहितीये समहक्क भागधारकांना जो लाभांश मिळतो तो निश्चित नसतो, अनिश्चित असतो, ज्याला आपण अस्थिर म्हणतो. कारण तो कंपनीच्या म्हणजे विकासावर, कंपनीचा जो नफा असतो त्या नफ्यावर अवलंबून असतो. कंपनीचा जास्त नफा झाला तर लाभांश जास्त मिळतो. कंपनी जर नफा नाही झाला, कंपनी जर तोट्यात गेली तर आपल्याला लाभांश मिळत नाही. म्हणजे कसा असतो? अस्थिर लाभांश. त्याच्यानंतर बघा हा पेस रिकामा सोडायचा, हा पुढचा एवढा भाग पण रिकामा सोडायचा. त्याच्या आपण 4 ओळी लिहिल्या. त्याच्यानंतर 5 नंबर. 5 नंबर मध्ये समजा आपण घेऊ की मतदानाचा अधिकार. हा पट्टा ब्लँक ठेवायचा, पुढचा पण तेवढा भाग ब्लँक ठेवायचा. 1 2 3 4 ओळी समजा लिहिलं. त्याच्यानंतर तुम्ही तिसऱ्या पेजवर येणार. तिसऱ्या पेजवर तुम्हाला 6 नंबरचा पॉईंट द्यायचा की तो आता 5 पर्यंत आलो आपण इथं. तिसऱ्या पेजवर 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबर असे पॉईंट. तुम्ही मला सर पॉईंट किती द्यायचे त्याचं विभाजन सांगतो तुम्हाला. मार्क डिस्ट्रीब्युशन 8 मार्काला प्रश्न आहे. 1 मार्काला तुम्हाला भेटतो अर्थाला. अर्थाला किती मार्क भेटतो? 1. त्याच्यानंतर तुमची व्याख्या असते, त्या व्याख्याला भेटतो 1 मार्क. किती झालं? 1 आणि 1 2. आणि जे उरलेले 6 मार्क आहे, 6 मार्क कशाला भेटतील तुम्हाला? आता वैशिष्ट्येला. आता 6 मार्क वैशिष्ट्येला आहे म्हणजे बोर्डाच्या नियमानुसार 6च मुद्दे लिहायचे आहे. किती मुद्दे लिहायचे? बोर्डाच्या नियमानुसार 6. पण आपण मुद्दे लिहिताना 7 मुद्दे लिहायचे. किती मुद्दे लिहायचे? 7. आता 7 मुद्दे का लिहायचे ते सांगतो की एखाद्या वेळेस समजा गडबडीमध्ये आपला आत्मविश्वासामध्ये एखादा मुद्दा आपला चुकून गेला किंवा एखाद्या मुद्द्याचं स्पष्टीकरणच चुकलं तर 7 पैकी जरी एक मुद्दा तुमचा चुकला तर बरोबर मुद्दे किती येतील मुलांनो? 7 वजा 1 6 मुद्दे तुमचे बरोबर येतील. म्हणजे 6 मुद्दे बरोबर येतील म्हणजे मार्क किती भेटतील? 6. हे 2 8. अशा जर तुम्ही अशा पद्धतीने उत्तर लिहिलं तर 8 पैकी 8 मार्क्स तुम्हाला गॅरंटेड मुलांनो हे प्रश्नामध्ये मिळतील. तर मुलांनो आपला जो प्रश्न 8वा होता सविस्तर उत्तर लिहा. या प्रश्नाचे IMP प्रश्न तसेच ह्या प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं ते आपण समजून घेतलं. तर मुलांनो अशा पद्धतीने आपला जो सब्जेक्ट होता SP मीन चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचे जेवढे आपले प्रश्न आहे सर्व प्रश्नाचे महत्वाचे प्रश्नाचे व्हिडिओ आपले तयार झालेले आहेत. यानंतर मुलांनो आपला जो पुढचा सब्जेक्ट आहे विषय कोऑपरेशन मीन्स सहकार या विषयाचे IMP प्रश्न सुरू होतील. थँक्यू.